नमस्कार मित्रांनो, आज 15 तारीख आहे। आज जो पांढरकोडा ते झरी जामणी रस्ता आहे तो अर्धवट आहे। त्याच्यासाठी हे रस्ता रोको आंदोलन आहे। तर आपण गजूभाऊ बेजंकीवार, विजय पाटील, सांबारेड्डी काका, किशोर देशेट्टीवार यांनी रस्ता रोको आंदोलन केले। यांच्या मागण्या काय आपण गजूभाऊ बेजंकीवार यांच्याकडून ऐकून घेऊया। अनेक दिवसापासून एकतर्फी रस्ता झाला आणि एकतर्फी रस्ता यांनी केलेला नाही आहे। त्या मागणीसाठी आम्ही इथे रस्ता रोको करत आहोत। याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही करू। काल काही अधिकारी येऊन भेटून गेले। त्यांचं म्हणणं होतं की काही अतिक्रमण आहे त्याच्यामुळे आम्ही काम केलं नाही, परंतु जिथं अतिक्रमण झालेलं नाही आहे तिथंसुद्धा त्यांनी काम केलेलं नाही आहे। आमची अशी मागणी आहे की यांनी काम लवकरात लवकर चालू करावं, नाही तर याच्यापेक्षाही आम्ही तीव्र आंदोलन करू। गजूभाऊ, हा रस्ता जवळपास सुरू होऊन 5 वर्षाच्या वर झालेले आहे। इगल कंस्ट्रक्शन कंपनीनं हे काम सुरू केलेलं आहे। जसं 1100 करोड रुपयाचं 300 किलोमीटरचं हे काम होतं यवतमाळ जिल्ह्यामध्ये। म्हणजे स्लो काम झालेलं आहे आणि फक्त हा जो अर्धा किलोमीटर जो आहे लेफ्ट साईड हाच काम थांबवलेला आहे। मग याच्यावर काय प्रतिक्रिया आहे तुमची? हे कारण नसताना थांबवलं असं आम्हाला वाटतं। त्यांचं म्हणणं अतिक्रमणचं आहे, परंतु कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण दिसत नाही आम्हाला। त्यांनी येऊन तिथं कामच केलं नाही तर त्यांनी बाकीचं कारण नसताना ते काम थांबवलेलं आहे। आणि आमच्या माहितीच्या सूत्रानुसार हे न्यायालयामध्ये गेलेले आहे शेतकरी। ते जर न्यायालयात गेले असेल तर स्टे ऑर्डर वगैरे त्यांच्याकडे असेल तर त्यांनी दाखवा। त्यांच्या आपसी तो न्यायालयाचा भाग वेगळा आहे। हो, आमचं हे म्हणणं होतं त्या कंपनीला की आता जेवढा रस्ता आहे तेवढा तर करा। हो, तर आता आहे तेवढा रस्ताही जर केला असता तर तो रस्ता चालू राहिला असता। आदरणीय अण्णासाहेबांनी मागितल्याबरोबर तो त्यांचा कंपाऊंड काढून दिलं, त्याच्यानंतर कॉलेजपर्यंतची जागा दिली। आता या कंपनीनं जर पूर्ण काम केलं असतं, आहे तेवढा रस्ता जास्त नाही दिलं तरी पण रस्ता चालू शकला असता। ह्या कंपनीला कामच करायचं नव्हतं। मी स्वतः त्यांना बोललेलो होतो जेव्हा इथे काम चालू होतं, त्या आम्ही उभं राहतो, ते मंदिरही आहे ते थोडं मागं घेऊ, त्या बाईला समजावू आणि तुम्ही रस्ता करा। ॲक्च्युली कंपनीलाच काम करायचं नाही। मदनभाऊ जिड्डेवार आहेत, समाजसेवक, त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे। हा जो टर्निंग पॉईंट आहे रामदेव बाबा लेआउट जवळच देशकीवर मॅडम फक्त याच्यामुळे घेतलं। इथं एक ॲक्सिडेंट पण झाला होता आणि 2 ॲक्सिडेंट झाले होते। त्याच्यात एक मृत्यू झाला होता, किरकोळ ॲक्सिडेंट होता आणि त्याच्यात मृत्यू पण झालेला आहे। रस्त्याचं काम अपूर्ण झाल्यामुळे हा दुर्दैवी घटना झालेली आहे। तर जे आपल्या पांढरकोडा नगरीचे सर्व समाजसेवक किंवा इतर पक्ष हे आंदोलन उभं केलेलं आहे, यांची मागणी पूर्ण व्हावं हेच आपली अपेक्षा आहे। न्यूज महानायक, मी विकी देशेट्टीवार, पाहत राहा। धन्यवाद।